सो लेट्स स्टार्ट। आज मैच ख़त्म होनी चाहिए थी इंडिया वर्सेस वेस्ट इंडीज़ की। भाई मराठी हिंदी दोनों बोलता हूँ। भाई यार अब इरिटेट हो रहा है। इरिटेट मतलब वैसा नहीं, पर अब जान पे आ रही है मैच देखना, मतलब अब देखने का मन नहीं कर रहा है। साला ख़त्म ही नहीं हो रही मैच। चल रही जा रही, मतलब चलते जा रही चलते जा रही चलते जा रही। फाइनली कल ख़त्म होगी मैच। अब कल भी कब, मतलब आप कल खेलो भाई, T20 खेलो, तुम ODI खेलो, कुछ भी करो। कल 4 5 6 8 ओवर में ख़त्म कर डालो विषय। कितने 58 रन चाहिए, कम से कम 8 10 ओवर बस ख़त्म कर दो। अब नहीं सहा जा रहा, या फिर उनको पूरा दिन घसीटो। अब दो बात है, मिडल की मत सोचना कि 25 30 ओवर में। हाँ, एक तो पूरा घसीट डालो पूरा दिन भर एक तो 4 5 ओवर में ख़त्म कर डालो, मतलब जो 6 7 ओवर होंगे उसमें ख़त्म कर डालो। ये दो चीज़ें। और वो आज जो मैच में हुआ है, एक बात हुई मैच में आज, बहुत ही बात हो गई आज मैच में। मतलब इतना तो जान पे आ रही वो देखना। पर किसी को लगी है, मतलब अपने प्लेयर को लगी है, KL राहुल को लगी है 2 मिनट के। नहीं भाई, क्या बात कर रहे हो यार, सीरियस चोट है वो। अगर अगर बढ़ गई तो। पर हाँ ठीक है, वो ठीक है अभी, शायद आई होप सो ठीक ही होगा। बाकी कुछ नहीं है। कल फाइनली कल ये मैच ख़त्म होगा, अपने को ये पता है। और उसके बाद फिर होगी ODI की तैयारी। देखते क्या होता है। ODI में मज़ा आएगा, मतलब हाँ, टक्कर कांटे का मुकाबला। और वो जो 2026 का वर्ल्ड कप आने वाला है T20 का, उसके लिए मतलब मुझे अभी थॉट आया एक, उस मतलब एक सोच आहे, विचार, मराठीत विचार आला की जर आपली इंडियाची टीम आहे, चांगली आहे, ठीक आहे, मस्त टीम आहे, म्हणजे 1 नंबरवर आहे सध्या तरी ते. पण काही टीमा आहे जे टक्कर देऊ शकतात, बिलकुल देऊ शकतात. 50-50 आहे समजा त्यांच्यासमोर. इंडिया वर्सेस समजा ऑस्ट्रेलिया पकडलं, त्यांच्यापाशी ट्रॅव्हिस हेड आहे, त्यांच्यापाशी पण तो आहे, मिचेल मार्श आहे, कॅमेरॉन ग्रीन खेळला तर खेळला, नाही तर अजून कोण कोण खूप काही आहे त्यांच्यापाशी. पण त्यांचे बॉलरही तगडे आहे. काय सांगा आता, ODI ज्यावेळेस त्यांच्यासोबत T20 होणार ना ऑस्ट्रेलियासोबत, त्यावेळेस माहीत पडेल आपल्याला की आपली काय कंडिशन आहे. म्हणजे चांगलीच कंडिशन आहे, त्याचा काहीच विषय नाही म्हणा. आपण ऑस्ट्रेलिया आरामशीर हरू, आरामशीर नाही म्हणता येत, टक्कर देऊन हरू असं म्हणता येते. आरामशीर हारून नाही जमणार तिथं. आणि जर समजा त्यांना आरामशीर हरवलं, पण ती एक गोष्ट आहे की हे जे एखादं मोठं टुर्नामेंट याच्या पहिले हे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ह्या टीमा जे आहे ते एकदा गंदे हारतात, असं दाखवून देतात की आम्ही काही आहेच नाही. एवढे गंदे हारतात ते, मग त्याच्यानंतर जे कमबॅक करतात, भयंकर. सो उद्या मॅच खतम होणार आहे सगळं, इंडिया वर्सेस वेस्ट इंडीज. चला भाई, हे जोडले हात, हे करा, विषय खतम. जाऊ द्या बा, पाठवून द्या त्यांना, वेस्ट इंडीजवाल्यांनी. लय भयंकर बोर केलं त्यांना. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हेच जर एवढं चांगलं खेळायचं असतं पहिल्या मॅचपासून खेळते, बरं तर वाटलं असतं तर असं की बा नाही बा, टीम आहे, चांगली टीम आहे, असं टीम आहे, तसं टीम आहे. लास्ट सेकंड टेस्ट मॅचचे सेकंड इनिंगमध्ये खेळून राहिले तुम्ही. त्याच्यातही इंडियाने 500 रन मारले आणि तेच लीड तुम्ही खपू राहिले, म्हणजे सॉरी, तेच लीड तुम्ही कमी करू राहिले. 121चा लिफाफा बांधला त्यांना, लिफाफा बरोबर. तर 121चा लिफाफा आता काय माहिती, ते 50 रन तर बनले वाटते, 50 60 70 काहीतरी बनले. मी विसरलो, डबल विसरलो. 1 सेकंड, मी चेक करतो. 1 सेकंड, सॉरी. वेस्ट इंडिज, हां, 58 रन पाहिजे 90 ओव्हरमध्ये. यांना खतम करा मॅच 80 ओव्हरमध्ये, म्हणजे बर्बाद करून टाका समोरच्याने. एक आणखीन मॅच चालू आहे, हे किती मॅचची सिरीज आहे, तेही 2 मॅचची सिरीज आहे.
हे मॅच टाय होणार म्हणजे हे नाही, पण समोरची हे सिरीज त्यांची जी सिरीज आहे पाकिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिकाची एक सिरीज चालू आहे, 2 टेस्ट मॅचेस आहे, सिरीज नाही म्हणतात. तर पाकिस्तानने काढले 378 रन. पाकिस्तानचं नाव काढल्यावर झोपेच येते, म्हणजे अशी आतून असं वाटतं की थू तुमच्या जिंदगीवर. आणि त्याच्यावर आता 216वर 6 विकेट आहे साऊथ आफ्रिकाची. साऊथ आफ्रिका त्यांना टेंबा कोण नाही आणला, त्यांना टेंबा नाही आणला, अजून कोण नाही आणलं. त्यांचे बॉलर रबाडा आहे, केशव महाराज. ते केशव महाराजले घ्यायला पाहिजे होतं या टीममध्ये. त्यांना स्कॉड टीम हा प्लेईंग 11मध्ये स्कॉडमध्ये असन, तो प्लेईंग 11मध्ये नाही आहे. याच्यात कोण चालला माहिती आहे, रिकल्टन चालला आणि अजून एक आहे तो खिलाडी, तो नॉट आउट आहे, तोही चालला. हां ठीकठाक आहे. अरे का यांना कमीत कमी जर यांची हे फिटवली काय म्हणतात त्याला लीड तर जमून जाते, तरी मग काही प्रॉब्लेम नाही. हे आताही पाकिस्तानला रगडू शकतात, फक्त यांना यांची लीड खतम करा आणि बस ऑल आऊट झाले तरी चालते. मग जर लीड 0ची झाली तर मग टेन्शनचं कामच नाही, मग पाकिस्तानला आळव्या पट्ट्यात टाकून देतात. आणि विषय असा आहे की जर यांच्यावर 150ची लीडही राहिली तर हे टेन्शन नाही घेत, हे मारायचा दम ठेवतात. तो स्टॉप्स आहे, तो ब्रेविस आहे भाई, तो रिकल्टन आहे, लय काही प्लेयर आहे यांच्यापाशी. मार्क्रम आहे, तो मार्क्रम आता नाही चालला पण मार्क्रम चालन. त्यानं WTCमध्ये रन बनवले भाई, ते पाहिली मी ते मॅच. तगडा खेळला तो, भयंकर तगडा. मरेल मॅच आहे, मरेल मॅच नाही आहे, मरेल टीम आहे. साऊथ आफ्रिका नाही, बाकी समजदार आहे सगळं जण. पाहू का होतं तो. यार तुम्हाला माहिती आहे का, मी AB क्रिक इन्फोचे एवढे व्हिडिओ पाहायला आहे, म्हणजे पहिल्यापासून मी पाहत होतो. समजा काय माहीत किती व्हिडिओ झाला मी विसरलो, पण नाही समजा 6-8-10 महिने किंवा 1 वर्षापासून तर मी पाऊस राहिलो, विसरतो यार. तर मग माहिती आहे काय, ते आता ते तो जे बोलते ते यार माझ्या तोंडाचे फिक्स झालं, म्हणजे तेच वर्ड जसे तसं टाईपचं बोलणं. तर मी थोडं म्हणजे अवॉइड करतो बोलणं, किंवा ते मग कॉपी होते ना, थोडंसं आपल्याला कॉपी नाही करायचं आहे. मी त्याच्याकडून इन्स्पायर आहे बाई, कशा गोष्टी करतो त्याच्याकडूनच मी शिकलो कशाला शिकत आहे, की बा कसं करायचं, काय बोलायचं काय नाही. फक्त मी त्याची कॉपी करायचं ट्राय नाही करत आहे, की पण स्वतःचं बोला थोडंसं की नॉर्मल. पण माहीत आहे काय, त्याने शब्द एवढे खतरनाक चांगले वापरून ठेवलेले आहे. बहस की आँख या नॉर्मल शिवी आहे, शिवी नाही म्हणता येत पण शब्द आहे, शुद्ध भाषेची शिवी. अशी दुसऱ्या शिवी कुठून आणू मी जी शुद्ध भाषेची आहे. काय माहीत आता काय होणार, पाहू स्वतःच काही थोडं नवीन काही क्रिएटिव्ह फनी थोडंफार आहे. ठीकठाक वाटू राहिलं तर म्हणजे कॅमेरासमोर एवढं काही वाटून राहिलं, पण आला हां हसी मजाक मी याला करू शकतो. पाहू मजा काय होतं तो. उद्या मॅच फायनली खतम होऊ राहिली बस, बाकी जाग घरी तुम्ही काही घेणे नाही. बोगस अरे वा, हे टीम आपली नाही रे, हे पाकिस्तान. वेस्ट इंडिज आहे चांगली आहे बिलकुल. मी जर टीम खराब जर समजत असं कोणाला ते कसं ते अजून कोणती नाही आहे दुसरी, कायच खेळ राहिले की समजत नाही. खरं त्यांना खेळायला नाही पाहिजे, सोडून द्यावं हे खेळलं. तुम्ही कसं आहे माहिती आहे काय, यांचं मला समजतच नाही. हे पाहता एशिया कपची गोष्ट आता, आणि आपण बोलू फुल्ल जरा असं मस्त जरा अशी घेऊ यांची आज चांगल्या भाषेत. मला एवढं नाही समजत, एशिया कपमध्ये 3 मॅचेस झाल्या इंडिया वर्सेस डॅश सोबत. 3 मॅचेस. पहिली मॅच हारले, मग ते आलं तर ते नवीन 21वाला मॅच चाहिए अगर जी. अच्छा हारले तरी नाही, तरी म्हणतात
28 वाला मैच चाहिए आगा जी. बोलासारखं लय काही आहे पण ते शॉर्ट बोलासारखं लय काही आहे पण ते विषय असा आहे की चांगलं चांगलं म्हणजे मी आणन नवीन नवीन शब्द आणन मी छान छान म्हणायसारखे जे अपशब्द नाही राहणार पण बोलू शकणार आणणार मी. हे विसरून जातात हे चड्डीच्या बाहेर येतात म्हणजे कसं ते माहिती आहे ते चादरीच्या बाहेर म्हणतात नाही ते ते कहावत आहे कोणती तरी चादर पैर उतनी फैलाव जितनी चादर आहे असं काहीतरी कहावत आहे हे विसरलो तर हे विसरून जातात चादर किती आहे. हे इंचाशी आहे रुमाल आणि हे करतात लंबा पाय. यांचं कसं म्हणणं आहे जर इंडियापासून जितलं तर मग हे वर्ल्ड कपही जितले ODIचं हे T20 जितले WTC जितले एशिया कपही जितले सगळंच काही जिंकून गेले सगळं. फक्त इंडियापासून एक मॅच जिंकले म्हणजे इंडियापासून जिंकणं अरे कर लागा कॅमेऱ्यात थोडंसं म्हणजे थोडं तर इंडियापासून जिंकणं आणि बाकी वर्ल्ड कप जिंकणं इंडिया. आम्ही टीमही नाही समजत राहिलो तुम्हाला म्हणजे आत करून हे मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हरवलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ते एवढं गंदा हरवलं की त्यांना सोडून द्या क्रिकेट खेळणं. तिथं सोडून द्यायला पाहिजे होतं. कसं आहे माहिती आहे का आणि ते त्याच्यात ते इशारे म्हणजे कसं गरिबी आणि त्याच्यात आटा गिला हे का गोष्ट झाली म्हणजे भाई चांगले शब्द मी 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 लिहन ते चांगले शब्द बुक्स आहे माझ्याकडे मी याच्यात लिहन आणि मग आपण मी विचार करेन की बा कोणते कोणते चांगले शब्द आहे जे मी बोलू शकतो कॅमेऱ्यासोबत ते लिहन मी आणि ते सांगन. मग खरं इमानदारीनं जर माझी टीम म्हणजे इंडियन टीम आपली एवढी गंदी जर हारली असती जशी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच झाली ती अशीच ते जर मॅच म्हणजे तशी जर इंडिया हारली असती नाही दुसरा मी पाहून राहिलो मला विचार आला तर तेवढा गंद नाही हारलो होतो आपण. जाऊ देते समजदारला इशारा काफी आहे. मी काय विचार केला असेल कोणत्या मॅचचा तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर माझी टीम यांच्यावर असताना झोपच येते तर हारली असती एवढी गंदी जशी पाकिस्तान हारली म्हणजे सोडून दिलं असतं क्रिकेट पाहायला. खरंच सोडून दिलं असतं. मी डबल कधी क्रिकेट नसतं पाहिलं. आम्ही संन्यास घेतला असता क्रिकेटमधून. येणले लाजच नाही तरी म्हणतात अभी हम किलॅप करे अभी हम किलॅप करे. भाई माझ्यापाशी व्हिडिओ आहे तो मी ऐकत तुम्हाला नाही ऐकून त्याच्या मागं कारण असं आहे की ते कॉपीराईटचं आहे काहीतरी याचं यूट्यूबमध्ये असं काही असते. सॉरी टॉपिक पाकिस्तान यूट्यूबमध्ये असं काही असते वाटते की दुसऱ्याचा व्हिडिओ काही यूज केला तर कॉपीराईट येते. भाई मला खरंच नाही माहीत हे कसं काम करते ना कॉपीराईटचं माहीत आहे ना काही माहीत आहे ना काहीच नाही माहीत नाही. तो वीडियो ले बढ़िया होता पर यार अभी हम किलैप करेंगे किलैप करेंगे बढ़िया एक नंबर. भाई यार तो माणूस काऊन म्हणजे असा करते काही समजत नाही मला खरंच नाही समजत. काही करते म्हणजे जसं ई आ गया रेंज बी अरे हे लाईन आहे त्याची आता. अरे मी ते मॅच पाहिली तो एक कामेत कोणती टीम होती यार ते तो एक होता जाडा 7-8 फुटाचा
आणि मग माहिती आहे काय, तो रन पळू राहिला तो रिजवान मोहम्मद, आणि तो बॉलिंग करू राहिला वाटते, आणि त्यानं भाई पकडला बॉलरनं त्या रिजवानला असं, आणि मग तिथून लावला बॅकग्राऊंड म्युझिक, ये आ गया रेंज में. खाऊन करता रे असे काही समजत नाही. आणि मग ते हा 1 2 इन इट्स 2. टू नाही म्हणत तो, इट्स 2 म्हणते वाटतं काहीतरी असा विषय. आणि अरे हे पाय, यांचं म्हणणं माहिती आहे काय, आय पी एल नाही आहे, आय पी एलपेक्षा जास्त लोक, म्हणजे सॉरी आय पी एल जेवढे लोक पाहतात त्याच्यापेक्षा जास्त लोक रेंजबद्दल बोलायच नाही लागत, झोप येते. आय पी एल जेवढे लोक पाहतात, व्ह्युअरशिप जशी पी एस एलची व्ह्युअरशिप जास्त आहे. एवढी जास्त व्ह्युअरशिप आहे पी एस एलची, एवढी जास्त, कमीत कमी 250 300 400 500 करोड लोक पाहत असून. तिथे सगळेच तर प्लेयर आहे तिथं पी एस एलमध्ये. मी नाही आहे ते, आता ते केन विलियमसन आपला गणी, तिला इथं घेतलं नव्हतं ऑप्शनमध्ये. मी हे ऑप्शन मी पूर्ण पाहिलं, तर पहिल्यांदा पाहिलं मी ऑप्शन. तर हा तो अनसोल्ड गेला ना विलियमसन आय पी एलमध्ये, तर तो पी एस एल खेळत होता. तुम्ही नाही काय विलियमसनच्या याच्या इन्स्टावर जाता, आणि ते पी एस एलचा तो बॅनर आहे, त्याचा बायो वाजजा काय लिहिलं आहे, त्याचा फोटो असं टी शर्टवर त्यांचे, आणि खाली वाजजा काय आहे बायो. भाई बायोतून दुःख दिसू राहिलं, दुःख खतम. डेव्हिड वॉर्नर, केम विलियमसन, अजून कोणता प्लेअर आहे यांच्याविषयी असं ऐकेल जसं. यार यांचं नाव घेतलं खरंच झोप येते यार. 3 जांभूळ आल्या यांच्या नावावर. हे खराब आहे भाई यांचं काम. छी. पी एस एल पण भाई 1 नंबरची लीग आहे ते, 1 नंबरची 2 नंबरची कॅमेरा 1 नंबरची लीग. हां 2 नंबरची लीग आय पी एल नाही आहे, 2 नंबरची लीग असून दुसऱ्या कोणत्या कंट्रीची, बांगलादेशची. 3 नंबरची असून दुसरी कोणती, आय पी एल सगळ्यात शेवटची. एवढी शेवटची आहे लीग आय पी एल की म्हणजे, तरी याच्यात एवढे टीम आहे, एवढे प्लेयर्स आहे, एवढा पैसा आहे. याचे लोक अनसोल्ड जातात आय पी एलमध्ये जनरली, आणि जे इथं अनसोल्ड जातात ते पाकिस्तानमध्ये प्रीमियम फास्ट बॉलर म्हणून ओळखल्या जातात. जयस्वालचं नाही 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 अभिषेक शर्माचं बयान आहे, आठवलं. यावेळेस तर म्हणजे यावेळेस तर घेऊन घेतली यांची उरी, म्हणजे एक करून टाकली यांची. काय सांगा यार, ते आय पी एलचं काहीतरी चालू आहे की, चालू आहे म्हणजे विचित्र नाही चालू आहे ते, रिटेन्शन लिस्ट येणार आहे म्हणतात ते. तर काय वाटते कोणता काय काय विषय, आपली टीम तर मुंबई आहे, तर कोण कोण काय कोणाला रिलीज करणार आहे काहीच माहीत नाही वाटते. हे मॅम तो टोपली माहीत आहे, तो लंबा लंबा 7-8 फुटाचा व्यक्ती, इंग्लंडचा बॉलर, तो तर जाऊ राहिला आहे, तेवढी तुम्हाला गॅरंटी आहे, तो तर जाते. अजून मला वाटू राहिलं दीपक चहर जाणार, पण एक एक म्हणजे एक आहे त्याच्यासोबत गोष्ट की त्यानं मिड इन ओव्हर टाकली आहे आय पी एलमध्ये, आणि ती एलिमिनेटर मॅचमध्ये. कोण टाकली आतापर्यंत पाहू, दीपक चहर जाते काय. ट्रेंड बोल्ड नाही, तो नाही जाणार, पण त्याचा फॉर्म एवढा नाही आहे जसा तो, म्हणजे बोल्ड जो होता, जे आहे प्राईम फॉर्म बोल्डचा, ओफ तो नाही आहे सध्या. पाहू काय होतं तर, आय होप सो चांगली टीम बनाव यार. लास्टमध्ये तर एवढं इरिटेट झालं तर मुंबईच्या ना,
ये आ गया रेंज में. हा डायलॉग बनवता का आपला, ये आ गया रेंज में. सॉरी. पण भाई आहे लोक, म्हणजे काय तो पांढरी पुरी लिपस्टिक लावते भाई. तर ते खेळताना येते त्याला खेळताना येते शिवाय काय 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 काहीच काहीच माहित नाही. हायले भाई आहेत, पण एक नंबरचा भाई आहे भाई आहेत. थर्ड क्लास भाई आहेत नाही म्हणतात त्यांनी, थर्ड क्लास म्हणता येते. जाऊ द्या, भेटू आपण उद्या भेटू. काहीच नाही, लंचमध्येच येऊ राहिलो मी, व्हिडिओ काढून टाकून देतो, काही टेन्शनचं काम नाही. आता टाकतो भाई व्हिडिओ. आणि कसा आहे यार एक गोष्ट म्हणजे भाई, काही सबस्क्राईब करा भाई. अबे यार करा भाई करा, म्हणजे व्हिडिओ पाहत एवढे मग्न नका होऊन जाऊ की सबस्क्राईब करून विसरून जासा. करत जा भाई, काही नाही होत तुमचं ना. 5 रुपये, अरे मला 5 रुपये नाही राहिले अकाउंटमध्ये सबस्क्राईब केलं ना, तुमचे कट राहिले. तुम्ही करा भाई सबस्क्राईब करा, एवढं काही टेन्शन नका घेऊ. काही अर्धी पोळी शिल्लक, अर्धी पोळी कमी नाही धकन तुम्हाला, बराबर जाते सगळं, टेन्शन नका घेऊ. करा भाई सबस्क्राईब करा तुम्ही. आमच्या इकडे पाणीपुरी चांगली भेटते, मी पाणीपुरी खाऊ घालन तुम्हाला. तुम्ही करा भाई सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या. चलो बाय बाय.